आज देशातील शिक्षण व्यवस्थेला लागलेली भ्रष्टाचाराची कीड आणि परीक्षांमधील सातत्यपूर्ण घोटाळ्यांविरोधात तरुण पिढीनं विशेषतः जेन झी पिढीनं जे जनआंदोलन उभे केले आहे त्यासोबत शेतकरी कामगार पक्ष खंबीरपणे उभा आहे। एकीकडे विविध स्पर्धा परीक्षांमधील पेपर लीक आणि प्रशासकीय त्रुटी, तर दुसरीकडे CBSE सारख्या देशातील सर्वात मोठ्या बोर्डाच्या परीक्षांमध्ये समोर आलेले गंभीर घोटाळे। या दोन्ही प्रकारच्या गैरव्यवहारांमुळे आज लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या वर्षानुवर्षांच्या परिश्रमांचा खेळ खंडोबा झालाय। या संपूर्ण अपयशाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ पदमुक्त झाले पाहिजे, ही या पीडित तरुणांची मागणी अत्यंत न्याय आणि रास्त आहे। शिक्षण ही बाजारपेठ नसून तो या देशातील प्रत्येक विद्यार्थ्याचा मूलभूत अधिकार आहे। हा अधिकार समाजातील शेवटच्या घटकापर्यंत समान आणि पारदर्शक पद्धतीने पोहोचवणं ही शासनाची घटनात्मक जबाबदारी आहे। परंतु सद्यस्थितीत निर्माण झालेला सावळा गोंधळ केवळ विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळत नसून संपूर्ण शिक्षण व्यवस्थेची विश्वासार्हता नष्ट करत आहे। या भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध तरुणांनी रस्त्यावर उतरून केलेले शक्ती प्रदर्शन ही केवळ एक तात्पुरती प्रतिक्रिया नसून शैक्षणिक शोषणाविरुद्ध सुरू झालेली नवी चळवळ आहे। विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित करणं आणि शिक्षण क्षेत्र घोटाळामुक्त करून त्यात पारदर्शकता आणणं हीच आमची स्पष्ट भूमिका आहे आणि या ध्येयासाठी लढणाऱ्या प्रत्येक तरुणाच्या खांद्याला खांदा लावून संघर्ष करण्यास शेकाप कटिबद्ध आहे।